नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट असे पाकातले रव्याचे लाडू बनवतोय. लाडू बनवल्यानंतर छान मऊसूत तयार होतात आणि तोंडामध्ये टाकताच विरघळतात. तर रेसिपी अजिबात स्किप करू नका. तर लाडूचं प्रमाण मोजण्यासाठी घरातील 1 वाटी किंवा कप घ्यायचा. इथे मी 1 वाटी घेतली. वाटीच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मी मोजून 2 वाटी रवा घेतला आणि लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. तर रवा कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर रवा भाजण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची. लो फ्लेमवरती आता हा रवा आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचा. भाजत असताना रवा एकसारखा चमच्याने हलवत राहायचा आहे, म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो. 3 ते 4 मिनटं रवा भाजून घेतल्यानंतर आता रव्यामध्ये टाकण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी पाव वाटीभर साजूक तूप घेतलेलं आहे. तर घेतलेले तूप आपल्याला एकदम रव्यामध्ये घालायचं नाही, तर असं 2-2 चमचे तूप रव्यामध्ये घालायचं आणि रव्यामध्ये तूप मिक्स करत हा रवा 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा, म्हणजे आपला रवा छान भाजला जातो. 3 मिनटं रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये परत 2 चमचे तूप घालायचं आणि परत रव्यामध्ये तूप मिक्स करत रवा परत भाजून घ्यायचा. तर घेतलेले तूप संपेपर्यंत आपल्याला थोड्या थोड्या वेळाने या रव्यामध्ये तूप घालायचं आणि रवा छान हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. जेवढा तुम्ही रवा छान लो फ्लेमवर भाजून घेसाल तेवढे तुमचे लाडू छान तयार होतील. तर इथे मी रवा हा अगदी लो फ्लेमवर 15 मिनटं भाजून घेतला आहे. 15 मिनटात बघू शकाल की रव्याला छान असा हलका ब्राऊन रंग आला आहे. तर असा रवा भाजून झाला की समजून जायचं की हा लाडूसाठी रवा भाजून झाला. तर भाजलेला रवा आता एका ताटामध्ये काढून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लाडूचा पाक करायचा आहे. तर ज्या कढईमध्ये रवा भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने 1/4 वाटी साखर टाकून घ्यायची आणि पाऊण वाटी यामध्ये पाणी घालायचं. तर पाण्यामध्ये साखर मिक्स करायची आणि या पाकाला आता छान एक उकळी काढून घ्यायची. तर 2च मिनटामध्ये बघू शकाल पाकाला आता छान उकळी येऊ लागली आहे. तर आता या पाकामध्ये क्रश केलेल्या 3 ते 4 हिरवी विलायची टाकून घ्यायची, म्हणजे पाकामध्ये छान विलायचीचा फ्लेवर उतरतो. तर आता हा पाक आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचा. तर या ठिकाणी पाक 3 मिनटं मी उकळून घेतलेला आहे. तर 3 मिनटानंतर हा पाक जास्त पुढे जाऊ नये त्यामुळे काय करायचं, गॅस बंद करायचं आणि हा उकळलेला पाक लाडू बनवण्यासाठी तयार झाला आहे की नाही ते बघायचं आहे. तर पाकातला चमच्यावरती करायचा आणि चमच्याचा शेवटचा ड्रॉप हातामध्ये घ्यायचा आहे आणि माझ्या दोन्ही बोटामध्ये तुम्ही बघू शकाल की आपल्या पाकाची छान अशी तार तुटायला लागली आहे, म्हणजे या ठिकाणी आपला एकतारी पाक तयार झाला. तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला असाच पाक तयार करायचा. त्यानंतर आता या पाकामध्ये टाकलेली हिरवी विलायची आपल्याला काढून टाकायची आणि त्यानंतर या गरम गरम पाकामध्येच आपल्या भाजलेला रवा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आता हा भाजलेला रवा पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा. जसं जसं आपण पाकामध्ये रवा मिक्स करत जाऊ तसं तसं आपला रवा पाक छान शोषून घेतो. सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, पण नंतर हे मिश्रण छान घट्ट होतं. तर पाकामध्ये व्यवस्थित रवा मिक्स करून झाल्यानंतर या कढईवरती आपल्याला 15 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि मध्ये वेळेस आपल्याला हे लाडूचं मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लाडूच्या मिश्रणाला ठेवून 15 मिनटं झाली आहे आणि 15 मिनटामध्ये एक वेळेस मी हे लाडूचं मिश्रण चमच्याने मिक्स करून घेतलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकाल 15 मिनटानंतर आपल्या रव्याने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे आणि मस्त मोकळं सॉफ्ट असं आपलं रव्याच्या लाडूचं मिश्रण तयार झालं. आता या रव्याच्या लाडूच्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 चमचे बदामाचे काप आणि चमचाभर मनुके तुपामध्ये भाजून घेतले आहेत. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडूच्या मिश्रणामध्ये घालू शकता. तर या ठिकाणी आता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण तयार झालं. ज्या आकाराचा तुम्हाला लाडू बांधायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि दोन्ही हातामध्ये हे लाडूचं मिश्रण असं दाबून घ्यायचं. तर बघू शकता किती सहज असा रव्याचा लाडू बांधला जात आहे. अगदी एका हाताने सुद्धा हा लाडू तुम्ही बांधून घेऊ शकता. इतकं छान असं आपलं मऊ रव्याचं मिश्रण तयार झालं. तर या ठिकाणी आपला लाडू तयार झालेला आहे.
हा लाडू बाजूला ठेवते आणि परत एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते। सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचं, दोन्ही हातामध्ये मिश्रण दाबून घ्यायचं आणि त्यानंतर एका हातामध्ये परत असा हा लाडू घट्ट बांधून घ्यायचा। तर इथे आपला दुसरासुद्धा लाडू तयार झाला। तर तयार केलेल्या लाडूचा मिश्रणाचा शेवटचा लाडूसुद्धा तुम्ही अगदी सहज बांधून घेऊ शकता। इतकं सॉफ्ट हे रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी आपला शेवटच्या मिश्रणाचा सुद्धा बघू शकता, अगदी मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे। तर तयार केलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू मी बांधून घेतले। तर बघू शकता रव्याचे लाडू किती छान तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी मी तयार केलेला लाडू तुम्हाला तोडून दाखवते। तर बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे लाडू तयार झालेले आहे आणि तोंडामध्ये टाकताच लगेच विरघळतात। खूप छान असे हे रव्याचे लाडू तयार होतात। तर माझ्या पद्धतीने असे रव्याचे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।